मॅच कडे जिथे सज्ज असतील विजयजी भोई। वेलकम बॅक पुन्हा एकदा या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई कृपा स्पोर्ट राजावळे आयोजित साई कृपा चषक 2025 चा हा महासंग्राम वाघोबा स्पोर्ट कुंभारपाडा टीमला विनंती आहे आपण आमच्या आयोजकांचा संपर्क साधा। रोशन चव्हाण हे पहिले षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय। षटकातील हा पुढचा बॉल ऑन स्ट्राइक वरती करण। यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता। पंचांनी तेच या ठिकाणी दर्शवलंय की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल। वाईट बॉल धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 2 या आकड्यावरती। पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर या ठिकाणी एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली होती। यावेळेस हा षटकातील पुढचा बॉल यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता। डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण झाली आहे चुकी। झेल ड्रॉप होते मिस्टेक झाली आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला। एक सिंगल धाव येते सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 3 या कड्यावरती। तुषार 11 धाणीव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय आझाद स्पोर्ट वसई असा हा मॅच। षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना झालाय आणि चेंडू जाईल सीमारेषा पार। येतो हा साई चषकाचा शानदार वजनदार दमदार चौकार। धन्यवाद थँक्यू। षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय रोशन चव्हाण। यावेळेस पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून या ठिकाणी चेंडूला पाठवलंय गल्ली रिझनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार 4। धन्यवाद डीजे। बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज या ठिकाणी पाहायला मिळतात रोशनच्या विरोधामध्ये। चांगलं बॅटिंग किरण भारतच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चौकाराच्या सायना आता मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 11 या कड्यावरती। षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता। पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडूला ढकललाय चेंडू जाईल एका टप्प्यानं डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर सीमारेषा पार। हा येतो आणखी एक चौकार आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकारांची हॅट्रिक देखील पूर्ण झाली आहे आणि या चौकारांच्या हॅट्रिकच्या सायना धाव संख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 15 या कड्यावरती। धन्यवाद डीजे। या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगली धून देखील ऐकायला मिळाली त्याचे गीतकार या ठिकाणी आहेत। षटकातील पुढचा बॉल सुपला शॉट काय जबरदस्त फटका या ठिकाणी एक्झिक्यूट केलाय। बॅक टू बॅक 4 बाउंड्रीज या ठिकाणी फिश केलेत आणि मिस्टर 360 यांची आठवण करून देणारा हा फटका सूर्यकुमार यादवच्या अंदाजाने यावेळेस हा फटका या ठिकाणी खेळलाय। फलंदाज किरण बारात आणि या चौकाराच्या सायना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19च्या घरामध्ये। 19 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। एस डीजे धन्यवाद डीजे। वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनच्या धावसंख्या 19 झाले आहे आणि या ठिकाणी आपण हे गाणं ऐकलं तर किशोर मडवी यांनी हे गायलेलं सुंदर गीत आणि ते या ठिकाणी उपस्थित आहेत। यावेळेस हा वेगवान चेंडू आपण या ठिकाणी पाहिला एक धाव जवळून पूर्ण केली गेली आहे। इष्टरक्षक थोडासा बीट झाला इष्टांच्या मागे रुफेश जाधव एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली। सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20च्या घरामध्ये।
वसई तालुका आदिवासी असोसिएशनच्या नावावरती रचले एक सुंदर गीत किशोर मडवी मॅन फ्रॉम धाणीव यांच्या माध्यमातून हे गीत जर आपण ऐकलं त्यांचा देखील खूप खूप आभार. चांगला गोड मधुर आवाज त्यांचा देखील तुम्ही ऐकला. यावेळेस ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतोय हा आणखी एक चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 24 आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला ढकललाय पॉइंट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 25 आकड्यावरती. एक सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. किरणच्या बॅट मधनं एक टेक्निकल क्रिकेट खेळतोय. ज्या दिशेने चेंडूची हाताळणी केली जाते त्या दिशेने मात्र फटके त्याच्या बॅट मधनं आपण जरूर पाहिले. यावेळेस आपण पाहिला तर हा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. बॅटर आपण पाहिला तर करण आपल्याला पाहायला मिळते. करण आणि किरण ही जोडी आपल्याला पाहायला मिळते आझाद स्फोट वसई टीमची. यावेळेस हा डॉट बॉल येतो विश्वनाथ जाधवचा. विश्वनाथ जाधव म्हटलं तर टेनिस विश्वातील एक मोठं नाव. सतत समुद्रापार जाऊन त्यांनी मात्र क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच चांगला खेळ केला आहे. मात्र त्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी आणखी एक महत्वाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय. करण फाईन लेगच्या दिशेने हा चौकार येतो. 4 रन. धन्यवाद डीजे. चांगले स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. चांगले फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना विश्वनाथ जाधवच्या विरोधामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर चांगले बॅटिंग करतायत दोन बॅटर किरण बाराद अँड करण भुजड. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेनं. चेंडू जातोय की काय सीमारेषेच्या बाहेर. यस, आणखी एक महत्वाचा चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. काय गॅप मध्ये फटकेबाजी. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय की जणू काही चौकाराची झडी लागलेली या इनिंग मध्ये. विजय आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये चौकार भरपूर त्यांना पाहायला मिळाले. इथे सुद्धा आपण पाहिला विश्वनाथच्या विरोधात सुद्धा चौकारांची झडी लागली. आणि मग इथून असं चित्र दिसून येते की मग हावभाव असा दिसून आलाय की मग बॅटिंग करत असताना आझाद वसई टीमनं एक जो क्लास असतो ना क्रिकेटचा तो दर्शवला गेलाय. कारण की ताकदपेक्षा आपण पाहतोय कट फटके आपण पाहिला, ड्राईव्ह खेळले, गॅपमध्ये फटके आणि सुंदर फलंदाजी सध्या तरी पाहायला मिळाली त्यांची. निश्चितच शक्तीपेक्षा युक्तीचा वापर या ठिकाणी जरूर केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. षटकातील हा पुढचा बॉल. पुन्हा एकदा चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्राच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा पार. येतोय हा आणखी एक चौकार. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा. आणि जयेश आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर सहायक रूपा चषकामध्ये सुटले फक्त चौकार चौकार चौकारांची हवा. आपण बघितला फिरकीचा मारा इथेही होतोय. परंतु आता किरण सुद्धा तयारीत आहे की फिरकीच्या विरोधात आपला क्लास दर्शवायचा आहे. फिकी पाहतोय आपण बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेला रिव्हर्सचा फटका आणि आधीच पाहिलं गेलं होतं लेग ब्रेक येणार आहे. निरीक्षण केलं होतं आणि त्याच्यासाठी तयार होता. आणि नक्कीच अल्टी पल्टी देख हुमाके आणि हा ठोकला षटकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये किरण करणं पाहायला मिळतंय. किरण इन फायर झाला.
यावेळेस मिस टाइम फटका पाहायला जरूर मिळालाय. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली येतोय आणि पकडतोय झेल आणि यावेळेस मात्र समाप्त होतोय. किरण भारत या खेळाडूचा खेळ इज आउट. षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहिला तर नकुल माणकर आणि यावेळेस आणि आल्या आल्या त्याच्या बॅट मधनं आपल्याला या ठिकाणी हा षटकार पाहायला मिळतोय. धन्यवाद डीजे. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे स्विच हिटचा. मिळते फक्त एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 50 आकड्यावरती. अजून या ठिकाणी आपण पाहिलं तर शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि स्ट्राइक वरती आहे करण. यावेळेस स्वतःला ब्लॉक करून घेतलं होतं. एक सिंगल धाव येते लेग बाईच्या स्वरूपामध्ये. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 51 आणि 52 धावांचं लक्ष्य पूर्ण करावं लागेल. एक मोठं टार्गेट जरूर सेट केले. 18 बॉल मध्ये 52 धावा पूर्ण कराव्या लागतील. त्या म्हणजेच तुषार 11 धाणीव टीमला घेऊ एक छोटासा आपण डीजे ब्रेक.
धन्यवाद डीजे. अतिशय चांगल्या धून देखील या ठिकाणी वाजवल्या जात आहेत. आता मात्र लग्नांचं सीझन देखील येणार आहे. सध्या आपण क्रिकेट स्पर्धांचं सीझन पाहतोय. चला मॅचच्या दिशेने आपण वळूया. लक्ष आहे 52 धावांचं आणि 52 धावांचा पाठलाग करण्यासाठी तुषार 11 धानीव टीम कडनं 2 बॅटर आपण मैदानी शॉट मध्ये पाहतोय. स्ट्राईक वरती विश्वनाथ जाधव आणि नॉन स्ट्राईक वरती असा बंधू विजय जाधव आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहिला तर हो 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 पहिल्या बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. पलटवार या ठिकाणी केला. पहिल्या बॉल वरती ठोकला या ठिकाणी हा षटकार. धन्यवाद डीजे. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं हा षटकार आपण या ठिकाणी पहिला गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विशाल घरत. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. बाल बाल बचगे असं म्हणायला काही हरकत नाही. अगदी डावे स्टेजच्या जवळून हा चेंडू यावेळेस लँड झाला होता. वाईट बॉल येतोय. व्हाईट न एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर लेग बिफोरची अपील केली होती. या ठिकाणी आपण पाहतोय विकी भादाल यांच्याकडनं पारितोषिक आलंय विश्वनाथ जाधव साठी. एकट्याने जर 52 धावा या बनवल्या तर टोटल 1500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. क्या बात आहे. हे मित्रावरचं प्रेम या ठिकाणी निश्चितच दर्शवलं जातं. विकी भादाले मॅन फ्रॉम विरार फाटा. यावेळेस फटका चांगला आहे. आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतला आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरिता आलाय चौकार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. म्हटलं जातं ना बिना मेहनत से कुछ भी नहीं होता मेरे दोस्त. कुदरत कबूतर को खाना भी देती है पाना भी देती है पानी भी देते लेकिन घोसला नहीं. मेहनत मात्र स्वतःला करावी लागते आणि या ठिकाणी मेहनत करताना दिसतोय फलंदाज विश्वनाथ जाधव. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटकार पेश केलाय आणि षटकारांना धावसंख्या एवढेच आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ती म्हणजेच 17च्या घरामध्ये. कमबॅक केलाय पुन्हा एकदा या मॅच मध्ये विश्वनाथ जाधवनं. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील मैदानाच्या बाहेर झालंय. What a batting by Mr. विश्वनाथ जाधव. धन्यवाद डीजे. क्रिकेट असा खेळ आहे ना तो एका डावामध्ये जिंकता येत नाहीये. त्याच्यासाठी 2 डाव असतात. सुरुवातीला आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स केला होता आझाद स्पोर्ट वसईच्या खेळाडूंनी, परंतु या ठिकाणी पलटवार केलाय विश्वनाथ जाधवनी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर आणखी एक मोठा फटका फाईन लेगच्या दिशेने येतोय. चेंडू जातो सीमा पार. येतो षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. जवळ या ठिकाणी आपण पाहिलं ना तर 29 धावा या षटकामध्ये येताना आपण पाहिल्या. त्यातल्या 28 धावा बनवल्या त्या म्हणजेच विश्वनाथ जाधवनं 1 धाव आपण पाहिले तर वाईटच्या स्वरूपामध्ये आले. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता क्रिश खिवरे नावाचा गोलंदाज येतोय. क्रिशला या ठिकाणी कमबॅक करून द्यावा लागेल. अजून सुद्धा मॅच संपली नाहीये. लवकरात लवकर विश्वनाथ जाधवची विकेट त्यांना पकडावी लागेल.
नाहीतर तो सामना घेऊन जाईल. विकेटच्या शोधामध्ये आहेत. एवढंच एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण होते, कारण स्ट्राईक मात्र ठेवायची आहे ती विश्वनाथ जाधवला, कारण त्याच्या बॅट मधनं आपण या ठिकाणी अनेक फटके पाहिले. एक्स्ट्रा कव्हरला, फाईन लेगला, लॉंग ऑफला, लॉंग ऑनला चांगले बॅटिंग त्याच्या माध्यमातून सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चौफेर फलंदाजी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी पेश केली जाते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट जरूर केलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, सरळ 6 धावांसाठी येतो हा षटकार. धन्यवाद विजय. आपण बघितलं पहिल्या इनिंग मध्ये चौकारांची बारिश होती, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये षटकारांची बारिश पाहायला मिळते आपल्याला. निश्चितच 6चा पाढा जास्त आवडतोय विश्वनाथ जाधवला आणि निश्चितच त्याला अनुसरून बॅटिंग या ठिकाणी केली जाते. यावेळेस अजून एक ओव्हर एक तोफेल लाये है अनेक, काय आतिषबाजी या ठिकाणी षटकारांची होत्या. धन्यवाद डीजे. 8 बॉल मध्ये 40 धावसंख्येवरती खेळतोय विश्वनाथ जाधव. फास्टेस्ट 50 होऊ शकते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेस आणखी एक मोठा फटका येतोय. षटकार 9 चेंडू 46 धावसंख्येवरती खेळतोय आणि धावा आपण जर पाहिल्या टोटल तर झाल्या ते म्हणजेच 48, कारण 1 धाव विजयच्या बॅट मधून आले आणि 1 वाईटचे आले आणि त्याच्यानंतर 9 बॉल मध्ये 46 या धावसंख्येवरती खेळतोय. या स्पर्धेतील पहिली 50 येईल का? 4 धावेने मागे आहे अर्धशतकापासून विश्वनाथ जाधव. हो हो, यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर चेंडूची हाताळणी केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर बॉलच्या मेरिट मध्ये येऊन खेळला नव्हता, अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरचे आपण फटके पाहिले तर प्रत्येक बॉलच्या मेरिट मध्ये येऊन ते फटके खेळले गेले होते. विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं चांगले फटकेबाजी. यावेळेस आपण पाहतोय अर्धशतक देखील पूर्ण होत आहे आणि मॅच देखील विन झाली आहे आणि निश्चितच कॉंग्रॅच्युलेशन बॅट वर करायचे. या बात आहे, अर्धशतक या ठिकाणी निश्चितच झलकावेळ असं वाटलं होतं की सहजपणे हा सामना जिंकला जाईल, परंतु नाही. विश्वनाथ 1 मॅन शो करून गेला या ठिकाणी. अतिशय चांगला रोल पे केला या ठिकाणी या मॅच मध्ये. काय म्हणशील जयेश, ज्या अनुषंगाने या ठिकाणी ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली विश्वनाथ जाधव दिवस आपण बघितला ना, विश्वनाथ जाधवचा खेळ आपण पाहिला तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये खामोश राहिला होता, परंतु आज खामोश राहणार नाहीये. त्याने दाखवून दिलंय की जली को आग कहते, बुझी को राग कहते और उस आग से बारूद जिसे विश्वनाथ कहते हैं. आणि मात्र तो आज फॉर्म मध्ये आहे आणि अलर्ट केलंय मात्र आता की मी या सीझन मध्ये माझा फॉर्म शोधला आहे, म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये खेळणार मग त्या स्पर्धेमध्ये कदाचित अशाच प्रकारचा क्रिकेट मी दर्शवणार. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जाणार आहे नो डाऊट अबाउट 8 ऑन अँड ओनली मिस्टर विश्वनाथ जाधव. टॉस खूप महत्वाचा असेल या मॅचचा, तो सुद्धा आपण करणार आहोत.